संजय गायकवाड बुलढाण्यावाला असं आहे, लेखन स्वातंत्र्य, वाचन स्वातंत्र्य, सगळ्या जे अधिकार दिले ते संविधानाने दिलेले. आता संविधानाच्या चौकटीत शिवाजी छत्रपती शिवरायांच्या संदर्भात कोणी चुकीचं लिखाण केलं असेल तर ते तर पापच आहे असं मी मानतो. ते चुकीचं आहे, कारण महाराजांच्या उंचीच्या विरुद्ध. परंतु त्या पुस्तकामध्ये, मी पुस्तक वाचलं नाही, पण अशी धमकी त्यांनी जर दिली असेल आणि तो लेखकांना काही चुकीचं लिहिलं असेल, सरकारने तपासावं. कोणतं पुस्तक म्हणताय तुम्ही? तुम्ही वाचलं? शिवाजी कोण होता ही वास्तविकता पानसरे साहेबांनी लिहिलेलं आहे. पानसरे साहेबांचं पुस्तक आहे ते. तुम्ही दुसऱ्याला काय म्हणताय धमकी दिली म्हणून? पानसरेने लिहिलंय, प्रकाशकाला धमकी दिली. तेव्हा पानसरे साहेबांचं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, तो प्रत्येक व्यक्तीने या देशातली वाचली पाहिजे आणि त्यांच्या प्रकाशकावर पानसरे साहेबांचं काय झालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. देशाने उठून आवाज उचलला पाहिजे. हे जर एवढी दादागिरी होत असेल आणि आमदार लोक जर गुंडेशाहीमध्ये उतरले असतील तर यांना अभय देणारा होम मिनिस्ट्रीवर पण ताशेरे ओढले पाहिजे. मग असं कसं पाठवणार? त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे. बिलकुल. आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. बिलकुल. आणि शिवाजी महाराज वास्तविकता, सत्यता मानणारे पानसरे होते. यांनी शिवाजी महाराजांना आपल्या राजकीय फायद्यासाठी एका धार्मिक विचारसरणीमध्ये गुरबडण्याचा प्रयत्न केला, गुंतवण्याचा प्रयत्न केला. ते महाराज नव्हते. महाराज हे बहुजनांचे राजे होते, रयतेचे राजे होते. पण त्यांना त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी ते जे चुकीचा इतिहास आहे, पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक हे करेक्ट होतं, म्हणूनच आज त्यांना धमकी मिळते.